So, very good morning. Today we are going to learn how to use am is are and have has in English language. So, take the example. This is house. There are 4 rooms in this house. And if you want to say, या घराला 4 रूम आहेत असं जर म्हणायचंय तर आपण म्हणू शकतो this house has 4 rooms. आपल्याला म्हणायचं या घराला 2 दरवाजे आहेत. So we can say this house has 2 doors. आपल्याला म्हणायचं या रूमला 2 खिडक्या आहेत तर आपण म्हणू शकतो this room has 2 windows. म्हणजे पहा घराला काहीतरी आहे तर आपण घराला आहे तर हाऊस हॅज यूज केलंय. तर माझ्याकडं किंवा मला काहीतरी आहे तर आय हॅव यूज करावं लागेल. जसं की मला पांढरा शर्ट आहे, आय हॅव व्हाईट शर्ट. पण हा पांढरा शर्ट आहे तर दिस इज व्हाईट शर्ट. माझ्याकडे मोबाईल आहे तर आय हॅव अ मोबाईल म्हणावं लागेल. पण हा मोबाईल आहे म्हणायचंय तर दिस इज अ मोबाईल म्हणावं लागेल. पहा मोबाईलला कॅमेरा आहे तर मोबाईल हॅज कॅमेरा म्हणावं लागेल. परंतु हा मोबाईल आहे तर दिस इज मोबाईल म्हणावं लागेल. सो लेट्स लर्न हाऊ टू यूज एम इज आर अँड हॅव हॅज. पहा तर ज्यावेळेस वाक्यातील जो कर्ता आहे ना स्वतःच पुढे काहीतरी आहे. जसं आपण घेतलं ही इज, ही म्हणजे तो झाला कर्ता. इज सांगतो तो जो आहे तो कर्ता काहीतरी आहे. काय आहे ते आपण पुढे लिहायचं. आपला म्हणायचं तो मंत्री आहे तर ही इज अ मिनिस्टर. म्हणजे तो आहे तो स्वतःच मिनिस्टर आहे. आय आणि मी स्वतःच काहीतरी तर घ्यावं लागेल आपल्याला एम. जसं की मी एक शिक्षक आहे तर आय एम काय आहे शिक्षक तर पुढे लिहावं लागेल आपला आय एम अ टीचर. वी आर आपण काहीतरी आहोत. काय आहोत हे आरच्या समोर लिहायचं. जसं वी आर फ्रेंड्स आपण मित्र आहोत. आपण आहोत ते मित्र आहोत. म्हणजे जो कर्ता आहे ना स्वतःच काहीतरी आहे तो पुढे आपण एम इज आरच्या पुढे लिहू शकतो. त्यावेळेस एम इज आर यूज करायचे बेसिक लँग्वेज मध्ये. तर आता ज्यावेळेस बेसिक इंग्लिशचा आपण विचार करतोय एम इज आर कधी यूज करायचं. ज्यावेळेस आय करताय तर एम यूज करा. ओके. वी यू किंवा दे यापैकी कोणताही करता असेल तर आर यूज करा. ही शी इट यापैकी करता असेल तर इज यूज करा. एक व्यक्ती आहे जसं की आकाश आहे तर इज यूज करा. 2 व्यक्ती आहे जसं की आकाश अँड लिसा तर आर यूज करा. म्हणजे एक जण असेल तर इज यूज करा, आय असेल तर एम यूज करा, अनेक जण असतील तर आर यूज करा. एम इज आर यूज करता. आणि त्याचा यूज कधी करा बेसिक इंग्लिश मध्ये ज्यावेळेस तुम्हाला सांगायचे करता स्वतः काहीतरी आहे. आता आपण जर एक्झाम्पल घेतलं तुम्हाला म्हणायचंय तो प्रसिद्ध डॉक्टर आहे. तो झाला करता. ही इज तो स्वतः काहीतरी आहे. काय आहे इजच्या समोर लिहिताल. ही इज अ फेमस डॉक्टर तो प्रसिद्ध डॉक्टर आहे. हे माझं पुस्तक आहे. दिस इज सांगतं. दिस हा करता आहे बरोबर आहे. दिस इज माय बुक हे माझं पुस्तक आहे. आता पहा आय एम मी स्वतः काहीतरी काय आहे ते आपण एमच्या समोर यूज करणार आहेत. आता मी इंडियन आहे तर आय एम इंडियन. मी शिक्षक आहे आय एम टीचर. मी विद्यार्थी आहे आय एम स्टुडंट बरोबर आहे. आय एम नंतर मी काय आहे ते एमच्या समोर आपण यूज केलं म्हणजे अशा पद्धतीने करता स्वतः तर एम इज आर यूज करा. हॅव हॅज कधी यूज करायचे ज्यावेळेस तुम्हाला सांगायचंय कर्त्याकडं कर्त्याला किंवा कर्त्याजवळ काहीतरी. आता मी जर म्हटलं शर्टला माईक आहे. शर्ट हा करता झाला. शर्टला आहे करता झाला शर्ट तर शर्ट हॅज माईक. ही रूम आहे ह्या रूमला 2 खिडक्या आहेत. दिस रूम हा झाला करता. हॅज रूमला आहे 2 विंडोज रूमला 2 खिडक्या आहेत. आता पहा हे पुस्तक आहे आणि दिस बुक हे पुस्तक हा झाला करता. ह्या पुस्तकाला काहीतरी आहे म्हणायचंय तर दिस बुक हॅज आपल्या म्हणायचं या पुस्तकाला 200 पान आहेत. आपण म्हणतो दिस बुक हॅज 200 पेजेस. हॅव कधी यूज करायचंय आय असल्यास. जसं की माझ्याकडे मोबाईल आहे आय हॅव
मोबाईल. माझ्याकडं कार आहे, आय हॅव कार. मला नोकरी आहे, आय हॅव जॉब. म्हणजे माझ्याकडं आहे तरी आय हॅव, मला आहे तरी आय हॅव. आय असल्यास हॅव, वी, यू, दे यापैकी करता असल्यास हॅव घ्यायचंय. जसं की आम्हाला सर्व सुविधा आहेत. वी, आम्ही, वी हॅव, आम्हाला, वी हॅव ऑल फॅसिलिटीज. यू असल्यास हॅव घ्यायचंय. जसं की यू हॅव, तुझ्याकडे आहे, तुला आहे किंवा तुझ्याजवळ आहे या अर्थाने यू हॅव यूज केलं जातं. यू हॅव नाईस टीचर्स, तुला छान शिक्षक आहेत. किंवा यू हॅव गुड आयडियाज, तुझ्याकडं चांगल्या आयडियाज आहेत. तुझ्याकडं खूप पैसा आहे, यू हॅव अ लॉट ऑफ मनी. तुझ्याकडं बाईक आहे, यू हॅव अ बाईक. तुझ्याकडं लॅपटॉप आहे, यू हॅव लॅपटॉप. तुझ्याकडे सेन्स ऑफ ह्युमर आहे, यू हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर. तर या पद्धतीनं आपण यूज करू शकतो. जसं यू हॅव सेन्स ऑफ ह्युमर. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, यू हॅव इंटेलिजन्स. किंवा तुला बुद्धिमत्ता आहे, यू हॅव इंटेलिजन्स. तर या पद्धतीनं यू यूज केलं जातं. तर आय असल्यास हॅव, वी असल्यास हॅव, यू असल्यास हॅव. ही, शी, इट यापैकी करता असेल तर हॅज घ्यायचंय. तुम्हाला म्हणायचं त्याला सरकारी नोकरी आहे तर he has गव्हर्नमेंट जॉब. तुम्हाला म्हणायचं त्याच्याकडे सरकारी नोकरी आहे तरी पण he has अ गव्हर्नमेंट जॉब. तुम्हाला म्हणायचं त्याच्याजवळ सरकारी नोकरी आहे तरी पण he has अ गव्हर्नमेंट जॉब. म्हणजे एका हॅजचे किंवा एका हॅवचे 3 मिनिंग्स येतात. कर्त्याकडे, कर्त्याला किंवा कर्त्याजवळ. तिन्हीपैकी आपल्याला ज्याची गरज आहे ते आपण मराठीमध्ये यूज करायचं असतं. तुम्हाला म्हणायचं त्याला 2 बहिणी आहेत तर he has 2 sisters. त्याला एक भाऊ आहे, he has 1 brother. शी हॅज, तिच्याकडे, तिला किंवा तिच्याजवळ काहीतरी असं त्याचं मिनिंग येईल. तिच्याकडे स्कूटी आहे, शी हॅज अ स्कूटी. तिला व्हाईट ड्रेस आहे, शी हॅज अ व्हाईट ड्रेस. तिला लांब केस आहेत, शी हॅज लॉंग हेअर. तिला सुंदर चेहरा आहे, शी हॅज अ ब्युटिफुल फेस. तिच्याकडे नोकरी आहे, शी हॅज अ जॉब. तर या पद्धतीने यूज कराल. इट माणूस सोडून यूज करायचं असतं. समजा इथं झाड आहे आणि मला म्हणायचंय याला खूप फळं आहेत, इट हॅज लॉट ऑफ फ्रुट्स. मला म्हणायचंय याला हिरव्या फांद्या आहेत, इट हॅज ग्रीन ब्रँचेस. मला म्हणायचंय समजा हे घर आहे आणि मला म्हणायचंय या घराला 3 दरवाजे आहेत तर मी म्हणेल इट हॅज 3 डोअर्स. ही रूम आहे आणि ह्या रूमला 2 खिडक्या आहेत, इट हॅज 2 विंडोज. आणि एक जण कोणी असेल तर हॅज यूज करा. जसं की आपण जर घेतलं अजय हॅज, तर अजयकडे, अजयला किंवा अजयजवळ काहीतरी आहे. मग सेंटेन्स काय बनल? आपला म्हणायचंय अजयकडे बंगला आहे किंवा अजयला मोठा बंगला आहे तर आपण म्हणू शकतो अजय हॅज अ बिग बंगलो. म्हणजे इथं पोझिशन दर्शवत असतं, मालकी दर्शवत असतं. पण एकापेक्षा जास्त आहेत. आपण जर असं घेतलं अजय अँड काजोल तर दोघांकडे आहे. अजय आणि काजोलकडे अनेक चित्रपट आहेत तर सेंटेन्स बनेल अजय अँड काजोल हॅव. का? एकापेक्षा जास्त असेल तर हॅव घ्यायचंय. मग सेंटेन्स होईल इथं अजय अँड काजोल हॅव लॉट ऑफ मूवीज. खूप चित्रपट आहेत. किंवा अजय अँड काजोल हॅव मेनी मूवीज. त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत. मेनी म्हणजे अनेक. आपल्याला म्हणायचंय अजयकडे खूप पैसा आहे तर अजय हॅज अ लॉट ऑफ मनी. आणि जर आपल्याला म्हणायचं अजय आणि काजोलकडे खूप पैसा आहे तर आपण म्हणतो अजय अँड काजोल हॅव अ लॉट ऑफ मनी. तर एक जण असेल तर हॅज घ्या, अनेक असतील तर हॅव घ्या, आय असल्यास हॅव घ्या. So practice it. See you in next video. Have a nice day.